तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। उल्वेनोड खऱ्या अर्थानं विकासाची गंगा सुरू झाली आहे। कारण असं, रायगड जिल्हा परिषद सदस्य निकिता निलेश खारकर आणि गव्हाण विभागीय अध्यक्ष निलेश खारकर यांनी स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात मोठं यश मिळवलंय। तसंच भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात केला जात आहे। शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी मतदारांचा विचार केला जातोय। त्यामुळे उल्वेनोटमध्ये विविध प्रकल्प आणि विविध योजना या ठिकाणी शहरीकरणात कशा आणता येतील या दृष्टीने निलेश खारकर हे सुद्धा महेश बालदी यांच्याशी बातचीत करून विकासाचं व्हिजन पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत। निलेश खारकर आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या असलेल्या निकिता खारकर पाठपुरावा करत असल्यामुळे अखेर या ठिकाणी पायाभूत सुविधा उल्वेनोडमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहेत। तसंच आता उल्वेनोडमधील नवीन CNG आणि पेट्रोल पंप यांना सुद्धा मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना बेलापूर या ठिकाणी पेट्रोल आणि CNG लागत होतं। तसंच उल्वेनोडमध्ये फक्त एकच CNG पंप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रांगा होत्या। तसंच उल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत। वेगवेगळ्या योजनांतर्गत जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर जिल्हा परिषदेच्या विभागाकडे पाठपुरावा करत आहेत। त्यामुळे पायाभूत सुविधा देण्याचं काम निकिता खारकर करताना दिसून येत आहे। त्यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे। त्यामुळे स्वच्छ सुंदर उल्वेनोड करण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वानं घेतलीय। तसंच निलेश खारकर यांना मोठ्या प्रमाणात उल्वेनोडमधील नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे। कारण विकासाची गंगा आणण्याची क्षमता खारकर परिवारामध्ये दिसून येते। नमस्कार, मी निकिता निलेश खारकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य। आज रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपले लोकनेते माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेब, आपले दोन्ही आमदार प्रशांत दादा आणि महेश बालदी साहेब, तसेच आपले जयंत म्हात्रे साहेब आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले रायगड जिल्ह्याचे काम खूप चांगल्यारीत्या सुरळीत चाललेले आहे। आणि माझ्या रायगड जिल्हा परिषदेमधून जो काही निधी आलेला आहे ते लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे मी पोचवेन ही लोकांना शाश्वती देते आणि लोकांनी चांगल्या प्रकारे त्या निधीचा लाभ घ्यावा याचा माझा पाठपुरावा चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्या महेश बालदी साहेबांनी या उल्वेनोडमध्ये जे काही रस्त्यांची कामे, जी काही चांगल्या प्रकारे लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचे लाभ आपण चांगल्या प्रकारे घेत आहोत। आणि कॉन्क्रिटिंगचे रस्ते इलेक्शनमध्ये आपण बोलल्याप्रमाणे महेश बालदी साहेबांच्या पाठपुरावामध्ये ते कॉन्क्रिटिंगचे रस्त्यांची कामं पण चालू आहेत आणि लोकांपर्यंत आपल्या पेट्रोल पंपाची सुविधा लवकरात लवकर ओपनिंग होणार आहे। महेश बालदींच्या पाठपुरावामुळे आपल्याला पेट्रोल पंप पण लवकरात लवकर चालू करण्यात येईल। लोकांपर्यंत ही सुविधा पण लवकरात लवकर पोहोच होणार आहे। आणि रायगड जिल्हा परिषदेची स्कूल आपल्या मोरावा गावातली त्या शाळेबाबत आपण बांधकाम करण्याची लवकरात लवकर मंजुरी करून घेणार आहोत। तसेच आपले बामणडोंगरी शाळा, त्या शाळेची पण बांधकाम करण्याची पाठपुरावा पण आपला चालू आहे। त्याचप्रमाणे आपण कालच जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपला पत्रव्यवहार केलेला आहे। लवकरात लवकर आपल्याला ती शाळा पण बांधून मिळणार या बामणडोंगरीकरांना मी शाश्वती देते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलायचं, आपल्या जे काही स्थानिक आमदार आहेत त्यांनी पाठपुरावामुळे आपल्या इकडे खूप चांगल्या प्रकारे रायगड जिल्हा परिषदेचे काम बोला, आपल्या इथले उल्वेनोडचे विकास बोला झपाट्याने वाढत आहे। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।